सो मंडळी, तुम्ही फर्स्ट ब्लॉग मध्ये बघितलं की तांदळाची रेसिपी कशी करतात. सेकंड ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आपल्या घराची गृहप्रवेश वास्तुशांती. तर खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. आणि मी तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला की अचानक कुठली गोष्ट घडत नाही. सो ते खूप वर्षाची प्लॅनिंग असते. तर तसंच आमचं झालं आहे. खूप वर्षाची आम्ही प्लॅनिंग केली की घर घ्यायचं. तसं तर आमचं मुंबईमध्ये जिथे आम्ही राहतो ते आमचं स्वतःचंच घर आहे, स्वतःचा फ्लॅट आहे. पण आम्ही दुसराही घेतला आहे. सो त्या घरामध्ये आम्ही जस्ट आता बसलेलो आहोत आणि आज पूर्ण कार्यक्रम पार पडला आहे. आणि हे बघा गिफ्ट्स आलेले आहेत आम्हाला. सो तुम्हाला तर माहिती आहे गिफ्ट्स बघितल्यानंतर मुलं कसे करतात. तर माझा विचार होता की याला नंतर आपण अनबॉक्सिंग करायचं. पण माझी मुलं आहेत ना, त्या ऐकायला तयारच नाही आहेत. करायची तर आता अनबॉक्सिंग करायची तर आता अनबॉक्सिंग करायची. आणि हे सर्व आमच्या जे हितचिंतक आहेत त्या शुभेच्छुक आहेत. सो त्यांनी आम्हाला गिफ्ट केलं आहे सर्व. तर आता हे अनबॉक्सिंग करायचं आहे. आणि अनबॉक्सिंग करताना तुम्हाला सांगते की आम्ही हा फ्लॅट कसा घेतला आणि याचा बजेट काय होता म्हणून. ओके. आणि अचानक तर नाही ठरलं आमचं हे. सो आमच्या खूप वर्षाची प्लॅनिंग होती की आपल्याला दुसरा फ्लॅट घ्यायचा आहे. बट पैशाचं बजेट आणि जसं आम्हाला आमच्या बजेटमध्ये हवं होतं तसं भेटत नव्हतं. पण दोन्ही गोष्टी एकत्र जुळून आल्या योगायोगाने. आमच्या बजेटमध्येही आणि आम्हाला आमच्या सोसायटीमध्येच हवं होतं. तसंच झालं. आणि तेही आमच्या फ्लॅटच्या वरती, म्हणजे आम्ही ग्राउंडला आहे आणि आमच्या ग्राउंड खाली म्हणजे आमच्या वरती जी रूम आहे तीच आम्हाला भेटली. आणि तेही आमच्या बजेटमध्ये. सो आम्ही खूप हॅपी आहोत त्या बाबतीमध्ये. आणि हे सर्व इंद्रे साहेबांच्या खात्यामार्फत झालेलं आहे. बिकॉज त्यांचं खातं आहे, त्यांच्या खात्यामध्ये सुविधा आहे की ते लोन घेऊ शकतात. सो हे सगळं त्याच्यामुळे पॉसिबल झालं. काही आमची सेविंग होती इतक्या वर्षाची आणि इंद्रे साहेबांच्या खात्यामध्ये घेतलेलं लोन. सो त्याच्यामुळे पॉसिबल झालं. हो वा, काचेचे ग्लास. चला बघूया आपण. हे आहेत काचेचे ग्लास. ओके. सेकंड गिफ्ट बघूया. सेकंड गिफ्ट कधी होणार आहे हे काढत राहू. सो मी नावं नाही वाचणार कारण मी आमच्या फ्रेंड सर्कलने दिलेलं आहे. बरोबर नाही नावं वाचून वगैरे. आपण फक्त गिफ्ट बघूया कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही काय दिलेलं आहे. आणि हे मुलांसाठी खोलत आहे स्पेशली कारण माझ्या मुलांना रात्र नाही निघणार. गिफ्ट केल्याची पाहिजे. आणि इंग्लिश साईड करत आहे शू. आणि आमच्या नवीन घरामध्ये बसलेला होता. हे बघा लाडू काय करतो. तर बाबा तसं नको बोलू. तसं नाही काढायचं, व्यवस्थित बसायचं. मुंबईसारख्या शहरामध्ये घर होत नाही. पण आमचे दोन झाले आहेत. ते खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते स्वतःच्या मेहनतीवर ज्याचा रॅप पेपर करायला लागला. ओके. सो आणि मला दुसरं गिफ्ट होतं आहे. बघूया काय आहे. वॉच. कसं नाही बोलायचं. मस्त आहे. सो हे आम्ही आमच्या बेडरूम मध्ये गेलो खालच्या घरात. ओके. अरे तुम्ही असं काय बोलायचं. ओ माय गॉड. ओके. परत एक सेट आला आहे. हा तिसरा आहे. ओके. थर्ड. मस्त. बघूया काय आहे. वाव. सो याच्यामध्ये आम्ही आईस्क्रीम खाणार. छान आहे. थँक्यू सो मच. यांनी तुम्ही आम्हाला एक गिफ्ट आणले आहे. त्यांना आमच्याकडून थँक्यू. ओके. हे नंतर हे खोला बिर्याणी. मुलांना खरं खूप गिफ्टची एक्साइटमेंट असते. आणि खरं सांगते मस्त गिफ्ट पॅक केलेलं आहे. खोलायची इच्छा होत नाही. पण आता काय करणार.
आपण जसे तसे करूया. ओके, हे 4th आहे आणि हे 5th. बघूया. खूप छान असं गिफ्ट दिलं आहे. बघून ना एकदम प्रसन्न झालंय माहिती. ओके, चला आता सगळी कामं माझी करायची बाकी आहे. हे आहे 5वं, 6वं. ओके, सो हे आहे 6वं गिफ्ट. माझ्या कामं पडलेले आहेत, थोडेसे आहेत कारण घर आवडत झालंय माझं. भांडी घासायचे आहेत तर बघा मुलांसाठी हे करावं लागत आहे. काय आहे याच्यामध्ये? मी विचार करत होते कप घ्यायचे पण मला गिफ्ट मध्ये कप आले म्हणून माझे कप घेतले. काय कॉम्बिनेशन खूप छान आहे. बहिणी येऊन गेले, खूप घाईघाईमध्ये आले होते. सो त्यांनी बघूया आपण ग्लास आणलेला आहे. ही पण एक फ्रेम आलेली आहे, माहिती नाही. क्या बात आहे. ही पण त्या सगळ्यांची फ्रेम आहे, बघा किती छान आहे. ओके, खरंच सांगते आपण जर खूप वर्षापासून प्लॅनिंग केलं आणि ती सक्सेस झालं ना, याचा आनंद लग्नामध्ये पावत नाही. हे आहेत आमचे बघायला आम्ही सांगितलंय तुम्हाला, ज्यांनी आम्हाला जन्म दिला, जगण्याचा अधिकार दिला, आमचे बाबासाहेब. ती फ्रेम दिसत आहे, अजून एक खाली फ्रेम आहे. बघूया, पॅकिंग खूप छान केलेली आहे याची. तथागताच्या 3 फ्रेम्स आल्या आतापर्यंत. ओके, एक बाबासाहेबांची आहे, एक तथागताची आहे आणि ही बघा, ही खूप मोठी फ्रेम आहे. मी खूप एक्साइटेड आहे याच्यामध्ये काय आहे बघायला. तुम्ही हातच बघूया. बट मी जेवढे गिफ्ट अनबॉक्सिंग केले त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं गिफ्ट आवडलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, खरंच सांगते खूप छान गिफ्ट आहे ना हे. सगळ्यात मस्त आवडलेलं गिफ्ट आहे, खूप मस्त आहे. खरंच सांगते खूप प्रसन्न वाटतं. खूप बघायचे तुम्हाला. सगळ्यात लास्ट आहे मी तुम्हाला दाखवते. ओके, सो ही झाली आमची टोटली अनबॉक्सिंग आणि या मुलांचे मन झालं शांत. हे अनबॉक्सिंग केल्यानंतर माझ्या कामात सगळे पाहिजे आहेत आणि मी याच्यासाठी बसले आहे सगळे घेऊन. आणि खरंच खूप छान वाटलं मला. फ्रेंड्स बघून यांनी खरंच पण जिंकलं आहे माझं, कारण आम्ही जे काही आहोत सगळे आणि सगळे यांच्यामुळे आम्हाला मिळालेलं आहे. आणि शब्द ती सांगू शकत नाही यांनी आमच्यासाठी काय कमावून ठेवलं आहे. स्पेशली यांच्यासाठी, यांच्या तर मार्गावर आम्ही चाललो तरी यांनीच आम्हाला हे दाखवलेलं आहे, तथागत यांचा मार्ग. सो यांनीच आम्हाला सगळं शिकवलेलं आहे. यांच्याबद्दल काय बोलावं, खरं जेवढं बोलणार तेवढं कमी आहे. कारण यांनीच आम्हाला घडवलं, सगळं यांच्यामुळेच आम्ही घडवत आहोत. अजूनही आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास, सर्व यांच्यामुळे. सो मी खूप हॅपी आहे. आज माझ्या घरी खूप म्हणजे ज्यांना मी इन्व्हिटेशन दिलं होतं सगळे येऊन गेले. त्यांचे पाय आमच्या करायला लागले. बरं वाटत आहे. खूप दिवसानंतर आमच्या घरी एक छान कार्य झालं, सगळे येऊन गेले आमच्या इथे. आणि जेवण सर स्पेशली जेवण, सगळ्यांना जेवण आवडलं. खूप छान मेनू होता. मिक्स व्हेज होती, पनीर होता, गुलाबजामुन होतं, प्लेन राईस होता, दाल होती, पुरी होतं, रायता आणि पापड, सॅलेड. सो खूप मजा आली. आणि हो,
खीरची रेसिपी तुम्ही नक्की बघा. मी ब्लॉग अपलोड केलेला आहे खीरचा आणि काही जर कार्यक्रम असेल तर नक्कीच खीर तो होणारच. ओके, सो हा झाला आमचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ ब्लॉग. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठला गिफ्ट आवडला सो प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चॅनल आवडलं तर सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. सांग त्यांना. चॅनल आवडलं तर तिकडे बोलून सांग. चॅनल आवडला तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि वाटलं तर शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे आम्ही नवीन ब्लॉग काढला